खऱ्याखुऱ्या आंतरिक स्वातंत्र्याची पूर्वअट ही आहे की आपण यापुढे दुःखात राहायचे नाही असा ठाम निश्चय करणं. आपणास आपलं जीवन मुक्तपणे जगायचं आहे आणि या जीवनात आंतरिक भीती, दुःख किंवा ताण असण्याची काहीच गरज नाही. खरं तर आपण अनेक अनावश्यक बंधने स्वतःहून पाळत असतो. आपणास भीती वाटते की आनंदी जगण्याइतकं आपण चांगले नाही आहोत किंवा आपणास ते जमणार नाही. त्यामुळे आपल्यामध्ये असुरक्षितता, अस्वस्थता आणि अतिसंवेदनशीलता असते. आपणास भीती वाटते की लोक आपल्या विरुद्ध होतील, आपला फायदा घेतील किंवा आपल्या जवळ येण्याचे बंद होतील. या सर्व गोष्टी आपल्या जीवनावर कमालीचे बंधन आणतात. जेव्हा आपण मोकळेपणाने आणि प्रेमाने जगण्याचा प्रयत्न करतो आणि थोडंफार यशस्वीही होतो, त्यावेळी आपल्या मनाला एक प्रकारचे दडपण, भार किंवा ओझे जाणवते. हे दडपण आपणास वेदना, दुःख किंवा राग सहन करावा लागेल याचे असते. रोजच्या रोज आपणास तो जाणवत तरी असतो किंवा तो जाणवू नये म्हणून आपण सतत धडपडत तरी असतो. त्याचा आपल्यावर इतका मूलभूत प्रभाव असतो की आपणास समजतही नाही की तो किती सततपणे आपणास जाणवत असतो. जेव्हा बुद्ध म्हणाले की आपलं सर्व जीवन एक दुःखच आहे, त्यांना हेच सुचवायचं होतं की लोकांना आपण किती दुःख भोगतोय हे समजतच नाही. कारण त्यांना दुःख नसण्याची अवस्था कशी असते हे अनुभवलेलेच नाही. उदाहरणार्थ समजा, या जगात प्रत्येकालाच एक विशिष्ट प्रकारचा आजार आहे आणि प्रत्येकजण या आजारपणाच्या वेदना सहन करतच जगत आहे आणि त्यामुळे या जगात आरोग्यपूर्ण, तंदुरुस्त, निरोगी शरीराची संकल्पनाच कुणाला माहीत नाही. आपल्या मानसिक स्वास्थ्याची ही अवस्था अशीच झाली आहे. आपली आंतरिक संवेदनशीलता आपणास सतत अशा परिस्थितीला सामोरी आणते, जिथे आपण अगदी थोड्या ते कितीतरी जास्त या प्रमाणात दुःख हे करतच असतो. एकतर आपण भूतकाळातील दुःख थांबवण्याचा प्रयत्न करतो किंवा सध्याचे दुःख टाळण्यासाठी आजूबाजूची परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर भविष्यातील काल्पनिक दुःखाबद्दल काळजी करत बसतो. ही अवस्था आपल्यासाठी इतकी सर्वसामान्य आहे की जसा मासा पाण्यात असून पाणी पाहू शकत नाही, तशीच काही अवस्था आपली या दुःखांच्या बाबतीत झालेली असते. आपल्या लक्षात ही गोष्ट तेव्हाच येते जेव्हा ते नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जाणवू लागतं. जेव्हा एखादी समस्या आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करण्यास सुरुवात करण्याइतपत गंभीर बनते, तेव्हा आपण कबूल करतो की मला समस्या आहे. पण वास्तवामध्ये रोजच आपल्या मनात सतत असा संघर्ष चालूच असतो. हे जाणून घेण्यासाठी आपलं मन आणि शरीराशी असलेल्या नात्यांची तुलना करून पाहू. नेहमीच्या निरोगी अवस्थेत असताना आपल्या शरीराबद्दल आपण विचार करत नाही. आपण आपल्या शरीरावर लक्ष न देता आवश्यक असणाऱ्या सर्व हालचाली, जसे चालणे, फिरणे, खेळणे, काम करणे इत्यादी क्रिया करत असतो. जेव्हा शरीरामध्ये कोठे समस्या निर्माण झाली, वेदना होऊ लागल्या, त्यावेळी फक्त आपण त्याकडे लक्ष देतो किंवा विचार करतो. याउलट आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याचा मात्र कायमच विचार करत असतो. लोक नेहमीच मनात या प्रकारच्या गोष्टीचा विचार करत असतात की जर अचानक असं झालं किंवा घडलं तर काय करायचं, काय बोलायचं, माझी तयारी नसताना मला खूपच अस्वस्थ जाणवतं. हे असं विचार म्हणजे दुःख असतं. हे नेहमीचं आंतरिक बोलणं म्हणजे दुःखाचाच एक प्रकार असतो. आपणा स्वतःबद्दल नेहमीच असा विचार करावा का लागतो? मी, मला, माझे याबद्दल असंख्य विचार असे का येतात? आपण कितीतरी वेळ मी कसा आहे, मला काय आवडतं, काय आवडत नाही, मला चांगलं वाटावं म्हणून काय काय करावं लागेल, असा विचार करत असतो. आपण नेहमीच असा विचार करतो कारण आपले मनस्वास्थ्य ठीक नाही आणि आपण स्वतःला चांगलं वाटावं असा सतत प्रयत्न करत असतो. जर आपलं शरीर बराच काळ आजारी असेल, तर आपण नेहमी ते लवकर बरं व्हावं किंवा ते कसं होईल याचाच विचार करत असतो. अगदी अशीच अवस्था आपल्या मनाचीही झाली आहे. आपण नेहमीच मानसिक स्वास्थ्याचा विचार करतो कारण ते दीर्घकाळ आजारी पडलेले आहे. खूपच नाजूक बनलेले आहे आणि काहीही त्याला अस्वस्थ करू शकतं. आपल्याला या वेदना संपवायच्या असतील, तर प्रथम आपण मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही आहोत
याची जाणीव झाली पाहिजे. आणि नंतर समजले पाहिजे की ते मन अशा पद्धतीने असणे गरजेचे नाही. ते पूर्ण निरोगी असू शकते आणि आहे या अवस्थेला सहन करणे किंवा तिचा बचाव करणे यापेक्षा वेगळा एक पर्याय आहे हे समजणं आपल्यासाठी एक वरदानच आहे. आपणास नेहमी आपल्या शब्दांचा किंवा इतरांच्या शब्दांचा विचार करण्याची गरज नसते. जर आपण सतत अशा विचारात किंवा चिंतेत आपला वेळ घालवत असेल, तर कोणत्या प्रकारचं आयुष्य आपण जगणार आहोत? आंतरिक भीती किंवा चिंता हे आपल्या अस्वास्थ्याचे लक्षण आहे. जसे शरीरात आजार किंवा दुखणं आलं, की शरीरात वेदना होतात किंवा दुसरी लक्षणं दिसतात. वेदना वाईट नाहीत. ती शरीराची आपल्याशी बोलण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपण प्रमाणापेक्षा जास्त खातो, अगर न पचेल असे खातो, तेव्हा पोटात दुखते. शरीरावर ताण पडेल असे काम करतो, तेव्हा ते दुखायला लागते. म्हणजे शरीर आपल्याला त्याच्या या वेदना विशिष्ट भाषेतून बोलत असते. अगदी याच प्रकारे आपलं मनही त्याच्या विशिष्ट भाषेतून आपल्याशी संवाद साधत असतं. स्वची जाणीव, भीती, द्वेष, असुरक्षितता, बेचैनी, राग ही त्या भाषेचीच रूपं आहेत. जर तुम्ही तुमच्या घरातील पाळीव प्राण्याला चुकीची वागणूक दिली, तर ते घाबरून जातं. आपल्या मनाचंही असंच झालं आहे. तुम्ही त्याला अशक्यप्राय अशी भली मोठी जबाबदारी दिली आहे. एक क्षणभर थांबून आपण आपल्या मनाला काय काम दिलं आहे याकडे लक्ष देऊ. आपण आपल्या मनाला सांगितलं आहे, की मी सर्वांना आवडलो पाहिजे. माझ्याबद्दल कोणीही वाईट बोलायला नको. मी जे काही म्हणेन आणि करेन ते सर्वांनी स्वीकार करण्यासारखं आणि आवडण्यासारखं असलं पाहिजे. मला कोणीही दुखावलं नाही पाहिजे. मला न आवडणाऱ्या कोणत्याही गोष्टी माझ्यासोबत घडायला नकोत आणि मला जे वाटतं आणि जसं वाटतं तशीच प्रत्येक गोष्ट घडली पाहिजे. आणि मग म्हणता, "हे मना, आता तुला रात्रंदिवस विचार करावा लागला तरी चालेल. पण प्रत्येक गोष्ट ही अशीच घडावी यासाठी तू सतत प्रयत्न करत राहायचा आहे." आणि अर्थातच आपलं मनही म्हणतं, "ठीक आहे, हे माझंच काम आहे आणि सतत मी त्याच कामावर लक्ष देऊन राहीन." कोणीतरी असा प्रयत्न करणं याची तुम्ही कल्पना तरी करू शकाल का? आणि आपलं मन मग नेहमी याच प्रयत्नात असतं, की तुम्ही जे बोललात ते कसं योग्य आहे, ती पद्धतसुद्धा कशी योग्य आहे आणि त्याचा परिणामही कसा योग्य आहे, हे सगळं आपल्याला पटवून देऊन आपल्याला कसं खुश करता येईल. याच प्रकारे तुम्ही जी जी कृती कराल, त्या सर्वांचा अर्थ, हेतू, परिणाम, पद्धत हे सगळं कसं योग्य आहे, हे आपल्या पद्धतीनं अर्थ लावून समजावून देण्याचा प्रयत्न करत असतं. इतर कोणी आपल्याला दुखावू नये किंवा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कसे करणार नाहीत आणि फक्त आवडणाऱ्याच गोष्टी कशा घडत राहतील, याबद्दल आपलं मन सतत सक्रिय राहून विचार करत असतं आणि नेहमी आपणास काही ना काहीतरी सल्ला देत असतं. आपण त्याला अशक्यप्राय काम दिल्यामुळंच ते असं भेदरलेलं असतं. आपल्या शरीरास एखादे मोठे झाड उचलण्याचे किंवा एखादा पर्वत एका उडीत पार करण्याचे काम दिल्याचाच हा प्रकार आहे. या गोष्टी करण्याचा अट्टाहास जर आपल्या शरीराने केला, तर एकतर ते भयंकर आजारी पडेल आणि कदाचित मोडूनही जाईल. आणि अगदी याच कारणामुळे आपले मनस्वास्थ्यही मोडून गेले आहे. शरीर मोडल्याचे लक्षण वेदना आणि अशक्तपणा आहे. तसेच मनस्वास्थ्य मोडून गेल्याचे लक्षण म्हणजे सतत जाणवणारी भीती आणि न थांबणारे विचित्र विचार आहे. आणि आयुष्यात कधीतरी आपण जागृत होऊन हे समजून घेतलं पाहिजे, की आपल्या आंतरिक मनात समस्या आहे. थोडं थांबा, पहा. तुमचं मन सतत तुम्हाला काय करायचं याबद्दल सांगत असतं. ते तुम्हाला इकडे जा म्हणते, तिकडे नको. असं बोलायचं आहे, तसं नाही. अशी कपडे घालायचे आहेत, तशी नाही. ते कधीच थांबत नाही. ते आपल्या शाळेत, हायस्कूलमध्ये किंवा अगदी कॉलेजमध्येही असंच नव्हतं का? आणि ही सतत स्वतःबद्दल चिंता करण्याची कृती म्हणजे एक प्रकारचं दुखणंच असतं. मात्र आपण हे सुधारायचे किंवा थांबवायचे कसे? बहुतांश लोक आपल्या आतील समस्या सुधारण्यासाठी बाहेर चाललेल्या त्यांच्या परिस्थितीमध्ये अधिक सुधारणा घडवत असतात. जर आपण आतील वेदनेचा स्नॅपशॉट घेतला, तर असे दिसते की प्रत्येक व्यक्तीस त्या घडीची समस्या असते आणि त्याच्या दृष्टीने त्या क्षणाला ती जास्त त्रास देत असते. आणि जेव्हा ही समस्या त्रास द्यायची थांबते, तेव्हा आपोआप पुढची समस्या उभी राहते आणि ती त्रास द्यायला लागते आणि तिच्यानंतर आणखी पुढची. आणि आपल्या मनात त्याबद्दल सगळे विचार चाललेले असतात. आपल्या मनाचा समस्येवर लक्ष केंद्रित करण्याचा स्वभावच असतो.
ती समस्या कशी त्रास देत आहे, त्यासाठी आपण काय करावं आणि जर आपण काही नाही केलं, तर आपलं संपूर्ण आयुष्य खराब होईल. म्हणजेच आपलं मन आतील समस्या सोडवण्यासाठी बाहेरील परिस्थितीमध्ये काय बदल करता येईल, याबद्दल सतत आपणास सांगत असतं. पण जर आपण समजूतदार असू, तर हा खेळ आता आपण खेळणार नाही. आपणास कळून येईल, की आपल्या मनाने आपल्यास दिलेला हा सल्ला व्यावहारिकदृष्ट्या एकदम खराब आहे. आपल्या मनातील विचार भीतीमुळे गोंधळलेले असतात आणि जगातील इतर कोणत्याही सल्ल्यापेक्षा अस्वस्थ मनाचा सल्ला नेहमीच बेकार असतो. तुमचं मन खरं तर तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन करत असतं. समजा ते तुम्हाला म्हणतं, "मला या महिन्याचा पगार मिळाला, की माझ्या सर्व अडचणी सुटतील आणि मी आनंदी होईन." तुम्हाला ही गोष्ट खरी आहे असे वाटते का? तुम्हाला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पगार मिळाला, तर तुमच्यातील असुरक्षितता जाऊन तुम्ही नेहमी समाधानी राहू शकाल का? अर्थातच नाही. फक्त ही समस्या जाऊन दुसरी समस्या समोर येते. यावरून आपल्या लक्षात येतं, की खरी गंभीर समस्या आपल्या मनातच लपलेली आहे. बाहेरील उपायामुळे आत थोडा आराम मिळाल्याचा आभास होतो, परंतु बाहेरील परिस्थिती आपल्या अस्वस्थतेचे कारण नसतेच मुळी. त्यामुळे बाहेरील उपाय हा आपल्या आतील अस्वस्थपणा दूर करण्याचा एक निष्फळ प्रयत्न असतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला एकाकीपणा आणि कमतरतेची तीव्र भावना असेल, तर आपलं मन म्हणेल, की कोणी खास व्यक्ती भेटली नाही म्हणून हे असं आहे. आणि आपण मग असे नातं शोधण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे आपली एकाकीपणाच्या भावनेतून सुटका होईल. आणि जर त्यानं जमलं नाही, तर आपण इतर काहीतरी आजमावून पाहतो. मात्र सत्य हे आहे, की बाहेरील बदल आपल्या आतील समस्या सोडवणार नाहीत. कारण आपल्या समस्येच्या मुळापर्यंत ते पोहोचत नाहीत. आपण खरे तर स्वतःमध्येच अगदी परिपूर्ण आहोत. पण ही जाणीव आपल्याला नसते आणि आपण अपूर्ण असल्याची भावना नेहमी आपल्यामध्ये भरून जाते. आणि या अपूर्णतेच्या पूर्ततेसाठी आपण जीवनात अनेक गोष्टींच्या मागे लागतो. कारण हा आपल्या मनाने दिलेला सल्ला असतो. तुला इतका पैसा मिळाला तर तू परिपूर्ण आनंदी होशील. असे पद किंवा अशी प्रतिष्ठा मिळाली की तुझे जीवन आनंदमय होईल. अशा प्रकारची व्यक्ती तुझ्या जीवनात आली की तू प्रेममय होशील. आणि हा त्याचा सल्ला खरा मानूनच आपण आयुष्यभर या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करतो. आणि या गोष्टी मिळाल्यानंतर आपण खरेच एवढे प्रेममय आणि आनंदमय होतो का? हा प्रामाणिकपणे मंथन करण्याचा प्रश्न आहे. म्हणजे या प्रकारे प्रयत्न करूनही मानसिक अस्वास्थ्याबाबत आपणास अपयश येतं, हे जाणून घेतल्यावर याबाबत आपण यशस्वी कसे होऊ शकतो, याचा विचार करू. हे यश म्हणजे आपणास मनाबद्दल विचार करावा लागू नये ही अवस्था. जसं शारीरिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती फक्त त्याचे काम करत राहतो. त्याला शरीराबद्दल किंवा त्याच्या विशिष्ट भागाबद्दल विचार करावा लागत नाही. त्याप्रमाणे आपल्या मनाला सुद्धा मला चांगलं कसं वाटेल, भीती कशी वाटणार नाही, माझ्याकडे इतरांनी लक्ष द्यावे म्हणून मी काय करावे, यासारखे विचार करण्याची गरज असणार नाही. कल्पना करा, की आपणामधील हे विचित्र विचार नाहीसे झाले, तर हे जीवन जगायला किती मजा येईल. आपण प्रत्येक गोष्टीचा रसपूर्ण आनंद घेऊ शकू. आपणास लोकांची गरज पडण्यापेक्षा त्यांना जाणून घेता येईल. आपण हे जीवन फक्त मनमोकळेपणाने अनुभवत राहू. या जीवनाचा उपयोग आपल्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी करणार नाही आणि ही अवस्था आपण मिळवू शकतो. त्यासाठी अजिबात उशीर झालेला नाही. सध्या आपले मनाबरोबरचे नाते व्यसनाप्रमाणे बनले आहे. ते सतत तुम्हाला काहीतरी मागणी करत असतं आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण आपले जीवन खर्च करत असतो. जर आपणास यातून मुक्त व्हायचं असेल, तर त्याला इतर व्यसनासारखेच हाताळले पाहिजे. जसे मादक पदार्थाचे व्यसन करणारे लोक त्याचा वापर वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून थांबवू शकतात आणि ती गोष्ट पुन्हा कधीच करणार नाहीत. कदाचित हे सहज सोपे नसेल, पण आपण हे करू शकतो. आणि हीच गोष्ट आपल्या मनाच्या बाबतीतही खरी आहे. आपण सुद्धा आपल्या मनाच्या सततच्या समस्या ऐकण्याची वाईट सवय थांबण्यास सक्षम असतो आणि ती थांबवूही शकतो. तुम्ही सकाळी उठू शकता, खुल्या नजरेने दिवसाकडे पाहू शकता आणि काय घडेल याची काळजी अजिबात करणार नाही. आपले रोजचे जीवन एखाद्या मौजेच्या सुटीप्रमाणे असेल. आपलं काम एक मौज असेल, कुटुंब एक मौज असेल. आपण फक्त त्याचा आनंद अनुभवायचा. याचा अर्थ असा नाही, की आपण सर्वोत्तम प्रयत्न करायचा नाही. ते सर्वोत्तम करण्यात सुद्धा मजा असेल आणि नंतर तुम्ही ज्यावेळी झोपी जाल, ते दिवसभराचे सर्व सोडून द्यायचं.
आपण जीवनाबद्दल ताण न घेता आणि चिंता न करता जगत राहायचं. आपल्या जीवनाची भीती मनात न ठेवता किंवा त्याच्याशी संघर्ष न करता जीवन जगायचं. आपण ते कसे करायचे हे समजून घेतले पाहिजे. त्यासाठी धूम्रपानाचे उदाहरण घेऊ. धूम्रपान थांबवणे कसे असते हे समजून घेणे अवघड नाही. थांबणे हाच महत्त्वाचा शब्द आहे. त्यासाठी तुम्ही कोणती पद्धत अवलंबवावी हे महत्त्वाचं नाही. तुम्ही धूम्रपान थांबवण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे तोंडात सिगारेट न घालणं. दुसऱ्या सर्व युक्त्या प्रयुक्त्या आपणास मदत करणाऱ्या वाटतील, पण मूलभूत बाब हीच आहे की तोंडात सिगारेट न घालणं. जर तुम्ही हे केलं तर तुमचे धूम्रपान नक्की थांबेल. आपल्या मानसिक गोंधळातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपण हीच पद्धत वापरू शकतो. आपण मनाला हे सांगण्याचं थांबवलं पाहिजे की तुझे काम माझ्या समस्या सोडवणे आहे. या अशक्यप्राय कामामुळे ते भरकटल्यासारखे आणि भेदरल्यासारखे झाले आहे. त्याच्यात भीती, बेचैनी, ताण, चिंता निर्माण झाली आहे. म्हणूनच आपल्या मानसिक आरोग्यासाठी मनाला या कामातून मुक्त करायला हवे. ते या कामासाठी पात्र नसल्याने आणि त्याची या कामावरून हकालपट्टी आपण करायलाच हवी. आता मनाबरोबर आपले नाते वेगळ्या प्रकारचे असेल. आपले मन ज्यावेळी आपण काय करावं आणि काय नको याबद्दल त्याच्या सवयीप्रमाणे ज्यावेळी सल्ला देईल, त्यावेळी फक्त त्याचे ऐकायचे नाही. ऐकायचे पण करायचे नाही. जसे धूम्रपान सोडताना मनाने कितीही काहीही सांगितले तरी सिगारेट तोंडात घालत नाही. मग ते जेवणानंतर असो, अगर उठल्यानंतर कितीही अस्वस्थ वाटलं किंवा गरजेचं वाटलं तरीही. जसे आपले हात सिगारेटला स्पर्श करत नाहीत, अगदी तसंच आपलं मन आपल्या मनातील अस्वस्थता लपवण्यासाठी जे काही करायला सांगेल, ते आपण लक्षपूर्वक करायचे नाही. कारण ज्यावेळी आपणास सर्व गोष्टी स्वीकारण्याची सवय लागेल, त्याच वेळी सर्व काही ठीक होणार आहे. आपणास फक्त आपल्या मनाकडून सर्व समस्यावर उपाय सुचवण्याची अपेक्षा ठेवणं बंद करायचं. हेच सगळ्याचं मूळ आहे. आपलं मन म्हणजे पूर्ण दोषी बाजू नाही. खरं तर ते खूप निरागस असतं. ते एक संगणकासारखं साधन आहे. त्याचा उपयोग महान विचार करण्यासाठी, शास्त्रीय समस्या सोडवण्यासाठी आणि मानवजातीच्या सेवेसाठी केला जाऊ शकतो. पण अजूनपर्यंत आपण त्याचा नीटपणे वापर कसा करायचा हेच समजू शकलो नाही. त्यासाठी आपण या मनाचा, मेंदूचा, त्याच्या कार्यपद्धतीचा खोलवर अभ्यास केला पाहिजे. त्याचे त्रयस्थपणे निरीक्षण केले पाहिजे आणि त्याचे आपल्यासाठी जे काम आहे त्यासाठीच उपयोग केला पाहिजे. आणि ज्यावेळी आपण यामध्ये यशस्वी होऊ, त्यावेळी आपल्या जीवनात आपणास पुढे नेणारा सर्वात मोठा घटक म्हणजे आपले मन असेल. हे मन कशा पद्धतीने काम करते हे जाणून घेण्यासाठी थोडे याकडे लक्ष देऊया. मन हे एक संगणकासारखं साधन असेल, तर त्यामध्ये सुरुवातीला सिस्टीम अपलोड करावी लागत असेल. त्याच्यात वेगवेगळे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करावे लागत असतील. आता आपल्या लक्षात येईल, की आपण लहान होतो तेव्हापासून आजूबाजूच्या गोष्टींचे, लोकांचे निरीक्षण करत आहोत. घर, समाज, शाळा, टीव्ही, पुस्तके, इंटरनेट अशा अनेक माध्यमातून अनुभव घेत असतो. आणि या आत घेतलेल्या माहितीच्या आधारेच आपल्या मनातील सिस्टीम अपलोड होत असते. संकल्पना घट्ट होत असतात. आपण भारतात जन्माला आलो, म्हणून भारतीय पद्धतीची विचारपद्धती आपल्या मनात विकसित झाली. जर आपण अमेरिका अगर इंग्लंड येथे जन्माला आलो असतो, तर साहजिकच आपण तिथल्याच पद्धतीने विचार करू लागलो असतो. त्यांच्या सर्व संकल्पना आपल्या झाल्या असत्या. हेच आपल्या धर्म आणि इतर संकल्पनांनाही लागू पडतं. पण या आपल्या आतमध्ये जाणाऱ्या माहितीमध्येही सरळ सरळ दोन भाग पडत असतात. आपली बुद्धी प्रत्येक माहितीला आपल्यासाठी लाभदायक आणि हानिकारक अशा पद्धतीने वर्गीकरण करून आतमध्ये अपलोड करत असते. त्यामुळे आतमध्ये त्याचे वर्गीकरण आपल्याला हवाहवासा असा एक भाग आणि नको नकोसा असा एक भाग असे दोन प्रकारात होते. आपल्या समाजातील किंवा कोणत्याही दोन गोष्टीतील संवादाचे माध्यम म्हणजे भाषा. भाषा हा मानवी बुद्धीचा चमत्कार, पण तीच भाषा आपल्या सुखाच्या मार्गातील अडसर आहे असे म्हटले तर. कारण भाषेमुळे जीवनातील प्रत्येक अनुभव दोन विरुद्ध प्रकारात विभागला आहे. चांगला, वाईट, योग्य, अयोग्य, बरोबर, चूक, आनंद, दुःख, उपयोगी, व्यर्थ, समाधान, बेचैनी, पाप, पुण्य आणि बरेचसे असते. त्यामुळे लहानपणापासून आपल्या आतमध्ये प्रवेश करणारे अनुभव जीवन म्हणून येत नाहीत, तर त्याबरोबर वरीलपैकी कोणतेतरी एक लेबल घेऊनच येतात. आणि साहजिकच आपले सॉफ्टवेअर एकसंध न बनता पूर्णपणे विभागलेले बनते आणि जीवनातील सर्व अनुभव आपल्या मनाप्रमाणे येत नसतात.
ते या निसर्ग नियमाने जशाच्या तशा अवस्थेत येतात आणि आपल्या बुद्धीने केलेल्या फरकामुळे आपले मन जे संगणकाचे काम करत असते, ते तशाच प्रकारच्या संवेदना आपल्याकडे पाठवते. उदाहरणार्थ, आपल्या मनास सारखी गोष्ट घडली, की ते म्हणते, "हे हव्या-हव्याशा कप्प्यातील आहे, असेच घडायला पाहिजे." आणि त्यावेळची आपल्या शरीरात घडलेली रासायनिक प्रक्रिया ते जशीच्या तशी साठवून ठेवते. त्यालाच आपण आनंद, उत्साह, समाधान अशा नावाने ओळखतो. आणि जर एखादी गोष्ट नकोशा असलेल्या पद्धतीने घडली, तरीसुद्धा त्यावेळची रासायनिक प्रक्रिया सुद्धा जवळ तशीच असते. फक्त आपल्या मनाची संवेदना असते, हे मला नको आहे, हे नको आहे. आणि त्यालाच आपण दुःख, त्रास, बेचैनी या नावाने ओळखतो. म्हणजेच रासायनिक प्रक्रिया एकच आहे, फक्त मनाची संवेदना वेगवेगळी आहे. म्हणूनच आपल्याला या दोन अवस्था जाणवतात. आणि मग मनाच्या त्या संदेशानुसार एकतर बाहेरील परिस्थिती आहे तशीच टिकवून ठेवण्याचा किंवा नकोशी असेल तर बदलण्याचा मनाच्या आदेशानुसारच प्रयत्न करतो. समजा हे सॉफ्टवेअर लिहिताना जर आपण दोन विभाग पडू दिले नसते तर? बघा किती फरक पडला असता. असे घडले तरी ते जीवन आणि तसे घडली तरी ते जीवन. आणि हे निसर्ग रूपाने येणारे जीवन आपण समान पातळीवर स्वीकारू शकलो असतो. आनंददायक परिस्थिती जशी आपण स्वीकारतो आणि तिला कवटाळतो, तशी त्याच्या विरुद्ध परिस्थिती आपण सहजासहजी स्वीकारत नाही. आणि ती स्वीकारेपर्यंत आतमध्ये चाललेला संघर्ष म्हणजेच दुःख असतं, वेदना असतात. पण जर आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा नैसर्गिक रूपात स्वीकार करत गेलो, तर हे दुःख, वेदना उत्पन्नच होणार नाहीत. आपल्या मनाच्या संवेदना त्या परिस्थितीला चिकटून राहणाऱ्या अथवा तिला दूर ढकलणाऱ्या अशा होणार नाहीत आणि सर्वच गोष्टी आपण जीवन म्हणून समानतेने स्वीकारू. मग आता सुद्धा ही वेळ गेलेली नाही. आपणास जर या प्रक्रियेचे महत्त्व समजले असेल, तर आताही आपण आपले सॉफ्टवेअर अपडेट करू शकतो. उगाच यांनी सांगितले, त्यांनी सांगितले, इथं लिहिलंय, तिथं लिहिलंय असं म्हणून कवटाळण्यात काय अर्थ? जे जीवनास उपयोगी आहे, जे मला पुढे नेणारे आहे, जे मला दुःखापासून मुक्त करणारे आहे, माझ्या आनंदाचा मार्ग खुला करणारे आहे, तेच माझं सॉफ्टवेअर असेल. आणि प्रत्येक परिस्थितीनुसार ते अपडेट करण्याची जबाबदारी जर आपण घेतली, तर हे मन चुकीचे संदेश देणारच नाही. उलट आपल्या जीवनातील दिव्य शक्ती शोधून काढण्यास आपणास मदत करेल, आपणास मदत करेल.